हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तर मी नूतन पाटील स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आजचा विषय आहे YouTubeची न्यू पॉलिसी विषयी. तर जास्त टाईम न खाता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर YouTubeची खरी पॉलिसी काय आहे? तर YouTubeने असं डिक्लेअर केलंय गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये, की YouTubeवर आता व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप टफ जाणार आहे. कारण असंच वॉच टाईम आधीच कंप्लीट होत नव्हता लोकांचा आणि त्यातल्या त्यात YouTubeने नवी पॉलिसी टाकलेली आहे. तर आता पुढे काय होईल? म्हणजे ज्यांनी YouTubeमध्ये भरपूर पैसा कमवला त्यांच्या वर काहीच नाही YouTubeचं म्हणजे. आणि जे आता नवीन आपण म्हणजे स्टेप टाकतोय पुढची, की आमचं मोनेटाईज व्हायला पाहिजे. त्याच्यामध्येच YouTube आता अ, म्हणजे आपल्याला थोडंसं टफ जाणार आहे. कारण मी पण गेल्या 4-5 वर्षापासून व्हिडिओ बनवते. पण मी कधी असं सीरियस घेतलंच नाही, की चला आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकावेत आणि आपलं वॉच टाईम कंप्लीट करावं. कारण मला असं वाटतं, की आपल्या घरामध्ये काय असं आहेच नाही लोकांना दाखवायसाठी. पण लोकं एवढे म्हणजे लोकांच्या घरात म्हणजे लोकांनी असे-असे व्हिडिओ करून टाकले, डिलिव्हरीचे व्हिडिओज, परत लहान मुलांचे व्हिडिओज. म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे त्यांचे व्हिडिओ टाकत गेले, टाकत गेले, टाकत गेले आणि त्याच्यापासून त्यांना म्हणजे असं आयडिया येत गेली, की पुढे कोणता व्हिडिओ बनवावा. म्हणजे घरात कोणी आजारी पडत असलं त्याचे पाय दाबताना सुद्धा व्हिडिओ लोकांनी टाकले. त्यांचे सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. पण माझ्या व्हिडिओवर जेन्युइन व्हिडिओ असतात माझे, तरीसुद्धा माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही. कारण काय आहे? कारण हेच आहे, कारण माझा वॉच टाईम कंप्लीट नाहीये. कारण माझा वॉच टाईम कंप्लीट नाहीये. तर मग आता काय करायचं? तर जर आता 4,000 घंटे वॉच टाईम होता, तो आता वाढवून डायरेक्ट डबलचा 8,000 घंटे होऊन जाणार आहे. तर मग आता तर मला पॉसिबलच होणार नाही, की मी व्हिडिओ बनवू. कारण असंही आपल्याकडे कोणता नमक मसाला नाहीये, का आपण व्हिडिओ बनवावेत. तरी तुम्हाला YouTube पॉलिसी मी सांगते, 8,000 घंटे वॉच टाईम पूर्ण एका वर्षात व्हायला पाहिजे. अशी YouTubeची पॉलिसी आहे. आणि जर शॉर्ट व्हिडिओचं म्हटलं, तर शॉर्ट व्हिडिओला जवळ-जवळ 2 करोड व्ह्यू आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही. पहिले 10 मिलियन्स होते, आता 20 मिलियन्स व्ह्यू. म्हणजे खूप टफ जाणार आहे. आणि मेन पॉलिसी अशी आहे, की हे जे लागू होणार आहे, ते फेब्रुवारी मंथपासून लागू होणार आहे. म्हणजे अजून आपल्याकडे 6 महिने तरी 5-6 महिने तरी जास्तीत जास्त आहेत. त्याच्यामध्ये आपण हे जर आपलं YouTube मॉनिटाईज नाहीये, तर आपण ते करू शकतो. आणि ट्राय तेवढंच करा, जर तुम्हाला YouTubeमध्ये चांगलं करियर करायचं असेल, कारण YouTubeपेक्षा जास्त पैसा कुठंच नाही. जर कंटिन्युअसली तुम्ही व्हिडिओ टाकत गेले. आज उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे सौरभ जोशीचं. तो काही नाही फक्त व्हिडिओज टाकत गेला. कन्सिस्टन्सी त्याची खूप जास्त होती. म्हणजे तो एकही दिवस त्याने व्हिडिओ स्किप केला नाहीये. त्याच्यामुळे तो आज नंबर 1चा टॉप म्हणजे यूट्यूबर बनलेला आहे. त्याच्याकडे खूप पैसा YouTubeमुळेच झालेला आहे. तर प्लीज सीरियस घ्या आणि मी पण सीरियस म्हणजे सीरियस घ्यायचं येतं, तेवढ्यातच काही ना काही होऊन जातं. म्हणजे आता बघा ना, मी कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न केला होता मागच्या महिन्यात. तर आमच्या घरात आजारी पडले मुलं. आमच्या घरात मुलं आजारी पडले. तर मी नाही ठेवू शकत तसे व्हिडिओ. मला नाही आवडणार. म्हणून मी ठेवले नाही. पण आता सगळे म्हणजे टोटल घरात काही असो, भाजी बनवो, लग्न हो, समारंभ असो, मुलांची काही कोणते तुम्ही कसे पण व्हिडिओ टाका. पण 4,000 वॉच टाईम तुम्ही कंप्लीट करा. हाच नियम आहे. तर मग चला सगळेजण सोबत व्हिडिओला सुरुवात करा. आजपासूनच करा. कंटिन्युअसली लाँग व्हिडिओ करा. लाईव्ह येत जा, शॉर्ट व्हिडिओ टाका. जसं तुमच्याने जमेल तसं करा. 5 महिने अजून आहेत. त्याच्यामुळे बाय बाय.